रक्तगटाचा शोध कोणी लावला होता? रक्तगटाचा शोध कोणी लावला होता? रक्तगटाचा शोध कार्ल लँडस्टायनर यांनी लावला होता. आणि रक्तगट एकूण 4 प्रकारचे आहे. ए, बी, AB आणि O. जीवनसत्व ए ला कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखले जाते? जीवनसत्व ए ला कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखले जाते? जीवनसत्व ए ला रेटिनॉल या शास्त्रीय नावाने ओळखले जाते. जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. जैनांच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात? जैनांच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात? जैनांच्या पवित्र ग्रंथाला अगमसूत्र असे म्हणतात. मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात नमूद आहेत? मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात नमूद आहेत? मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51 क या कलमात नमूद आहेत. आणि मित्रांनो, मूलभूत कर्तव्य ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने रशिया या देशाकडून स्वीकारलेली आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. या दोन्हीवर सुद्धा 100% परीक्षेत प्रश्न विचारतात. गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला होता? गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला होता? गीताई हा ग्रंथ विनोबा भावे यांनी लिहिला होता. महाराष्ट्रात एकूण लोकसभेवर किती सदस्य निवडून दिले जातात? महाराष्ट्रात एकूण लोकसभेवर किती सदस्य निवडून दिले जातात? महाराष्ट्रात एकूण लोकसभेवर 48 सदस्य निवडून दिले जातात. पंचायत राज दिन केव्हा साजरा केला जातो? पंचायत राज दिन केव्हा साजरा केला जातो? पंचायत राज दिन 24 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. ग्रेट इंडियन बस्टर्ड हे अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ग्रेट इंडियन बस्टर्ड हे अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ग्रेट इंडियन बस्टर्ड हे अभयारण्य महाराष्ट्रातील सोलापूर या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील अंजिराच्या उत्पादनासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील अंजिराच्या उत्पादनासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील अंजिराच्या उत्पादनासाठी राजेवाडी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. घारापुरी ही लेणी कोणत्या जिल्ह्यात आढळते? घारापुरी ही लेणी कोणत्या जिल्ह्यात आढळते? घारापुरी ही लेणी रायगड या जिल्ह्यात आढळते. पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता आहे? पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता आहे? पृथ्वीचा एकमेव उपग्रह चंद्र हा आहे. डायनामाइटचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता? डायनामाइटचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता? डायनामाइटचा शोध अल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञाने लावला होता. महाराष्ट्रातील डाळिंबांसाठी प्रसिद्ध असलेले शहर कोणते आहे? महाराष्ट्रातील डाळिंबांसाठी प्रसिद्ध असलेले शहर कोणते आहे? महाराष्ट्रातील डाळिंबांसाठी प्रसिद्ध असलेले शहर सोलापूर हे आहे. 52 दरवाजांचे शहर असे कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? 52 दरवाजांचे शहर असे कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? 52 दरवाजांचे शहर असे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला ओळखले जाते. नर्मदा नदीचा उगम कोठे होतो? नर्मदा नदीचा उगम कोठे होतो? नर्मदा नदीचा उगम अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी होतो. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला होता? पेनिसिलिनचा शोध कोणी लावला होता? पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला होता. जायकवाडी धरणाला कोणत्या नावाने ओळखले जाते? जायकवाडी धरणाला कोणत्या नावाने ओळखले जाते? जायकवाडी धरणाला नाथसागर या नावाने ओळखले जाते. पश्चिम किनारपट्टीला समांतर असलेली पर्वतरांग कोणती आहे? पश्चिम किनारपट्टीला समांतर असलेली पर्वतरांग कोणती आहे? पश्चिम किनारपट्टीला समांतर असलेली पर्वतरांग सह्याद्री ही आहे. दाभोसा हा धबधबा कोणत्या जिल्ह्यातील आहे? दाभोसा हा धबधबा कोणत्या जिल्ह्यातील आहे? दाभोसा हा धबधबा पालघर या जिल्ह्यातील आहे. भगीरथी व अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहाला कोणत्या नावाने ओळखले जाते? भगीरथी व अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहाला कोणत्या नावाने ओळखले जाते? भगीरथी व अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहाला गंगा या नावाने ओळखले जाते. रावी, झेलम, चिनाब, सतलज, बियास या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? रावी, झेलम, चिनाब, सतलज, बियास या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? रावी, झेलम, चिनाब, सतलज, बियास या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. भारतामध्ये सर्वाधिक सिमेंटचे उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? भारतामध्ये सर्वाधिक सिमेंटचे उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? भारतामध्ये सर्वाधिक सिमेंटचे उत्पादन करणारे राज्य आंध्र प्रदेश हे आहे. आणि जर मित्रांनो परीक्षेत जर प्रश्न विचारला तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिमेंटचे उत्पादन करणारा जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिमेंटचे उत्पादन करणारा जिल्हा हा चंद्रपूर आहे.
दिवा घाट कोणत्या 2 जिल्ह्यादरम्यान लागतो? दिवा घाट कोणत्या 2 जिल्ह्यादरम्यान लागतो? दिवा घाट पुणे ते बारामती या 2 जिल्ह्यादरम्यान लागतो. विदर्भातील थंड हवेचे ठिकाण चिखलदरा कोणत्या जिल्ह्यात आहे? विदर्भातील थंड हवेचे ठिकाण चिखलदरा कोणत्या जिल्ह्यात आहे? विदर्भातील थंड हवेचे ठिकाण चिखलदरा हे अमरावती या जिल्ह्यात आहे. तर मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीने हे सर्वच्या सर्वच प्रश्न अतिशय IMP होते आणि या सर्व व्हिडिओमधून तुम्हाला भरपूर असे प्रश्न परीक्षेत पाहावयास मिळतील. त्यामुळे अशा महत्त्वपूर्ण आणि नवनवीन प्रश्नांसाठी आपलं यूट्यूब चॅनल मराठी जी के रिव्हिजन या चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि जाता जाता एक लाईक करा, जेणेकरून तुम्हाला व तुमच्या मित्रांनासुद्धा या महत्त्वपूर्ण प्रश्नांचा आगामी काळातील महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी 100% फायदा होईल. धन्यवाद.